क्रिस्पी, कुरकुरीत, जाळीदार असा अनारसा. बिचारा अनारसा याच्याबद्दल उगीचच लोकांचा गैरसमज आहे की हा बनवण्यासाठी खूप अवघड आहे. परंतु योग्य पद्धतीने जर ह्याचं पीठ भिजवलं आणि तयार केला तर हा बनवायला अजिबात अवघड नाहीये. हे तुम्हाला आजच्या रेसिपीमधून नक्कीच कळेल. खाण्यासाठी खुसखुशीत आणि भरपूर दिवस क्रिस्पी आणि क्रंची राहणारा असा हा अनारसा. नमस्कार, उज्ज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण दिवाळी स्पेशल महालक्ष्मीचा आवडता नैवेद्य म्हणजेच अनारसे कसे बनवायचे ते बघणार आहोत. अनारसेला कुठला तांदूळ वापरायचा, गूळ किती घ्यायचा याचे सर्व अचूक प्रमाण आज आपण येथे बघणार आहोत. सोबतच याचे पीठ कसे तयार करायचे किंवा पीठ पातळ झाले तर त्यासाठी काय करायचे किंवा घट्ट झाले तर त्याच्यासाठी काय करायचे ही सर्व माहिती आज आपण येथे बघणार आहोत. तर नेहमीप्रमाणे रेसिपी शेवटपर्यंत बघा. बरं, हे अनारसे इन्स्टंट असे नाहीये, पारंपरिक पद्धतीने केलेले 7 ते 8 दिवस अनारसे करण्यासाठी लागतात. त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा, ट्राय करा. कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजेच असे येणारे छान छान आणि सोपे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. धन्यवाद. तर आज आपण येथे 1 किलोच्या प्रमाणात अनारसे बनवणार आहोत. त्यासाठी आपण येथे रेशनचे तांदूळ घेतलेले आहे 1 किलो. दुसऱ्या कुठल्याही तांदळापेक्षा ना या रेशनच्या तांदळाचे अनारसे फारच छान आणि खुसखुशीत असे बनतात. तर आता हे थोडेसे खराब असल्यामुळे आपल्याला 2 ते 3 वेळा ह्याला स्वच्छ पाण्याने छान असे धुवून घ्यायचे आहे. आता ह्याला चोळून धुवायचं आहे, कारण आपल्याला हे 3 दिवस भिजत टाकायचे आहे. परंतु फक्त पहिल्यांदाच आपण भिजत टाकताना ह्याला चोळून धुवायचे आहे. नंतर आपल्याला ह्याला असं स्वच्छ करता येणार नाहीये. त्यामुळे पहिल्यांदाच आपण ह्याला स्वच्छ करून घेऊया. आता हे पाणी ओतून देऊया आणि पुन्हा 2 ते 3 पाण्याने याला धुवून घ्यायचं आहे. तर 2 ते 3 पाण्याने धुतलं की याच्यावर आपण पुन्हा यामध्ये स्वच्छ पाणी टाकून याला भिजत ठेवणार आहोत. हे बघा, आपल्याला दिसत असेल वरती एकदम नितळ असं पाणी आलेलं आहे, म्हणजे आपले तांदूळ व्यवस्थित असे धुवून झाले. आता ह्याच्यावर आपण ना झाकण ठेवून याला भिजत ठेवून देऊया. आता हीच प्रोसेस आपल्याला 3 दिवस कंटिन्यू करायची आहे. आता आपण बघू शकतो. आता दुसऱ्या दिवशी थोडेसे असे याला थोडे बुडबुडे आलेले आहे, फारही नाहीये. दुसऱ्या दिवशी आपण चेक केलं. आता हे सुद्धा पाणी आपण ओतून देऊया आणि यामध्ये पुन्हा स्वच्छ पाणी टाकून ह्याला भिजत ठेवायचं आहे. हा तांदूळ आपण व्यवस्थित भिजवून याचं पीठ तयार केलं ना की अनारसे सुद्धा छान असे जाळीदार खुसखुशीत होतात. फक्त स्टेप बाय स्टेप ह्याच्या सर्व फॉलो केल्या की व्यवस्थित आपला हा पदार्थ तयार होतो. आता दुसऱ्या सुद्धा दिवशी आपण स्वच्छ यामध्ये पाणी टाकून याच्यावर झाकण ठेवून साईडला ठेवून देऊया. हे बघा, आता आपण बघू शकता ह्याच्यावर छान असे बुडबुडे आलेले आहे. तर जाळीदार अनारसे होण्यासाठी ही एक महत्त्वाची स्टेप आहे की तांदळावरती छान असा फेस आला किंवा असे बुडबुडे आले की समजून घ्यायचं आपले तांदूळ हे व्यवस्थित प्रमाणात भिजलेले आहे आणि त्यामुळेच आपल्या अनारशांना छान अशी जाळी येणार आहे. तर आता हे तिसऱ्या दिवशीचं पाणी सुद्धा ओतून दिलेलं आहे. पाणी ओतून दिल्यानंतर पुन्हा आपण याला स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे. फक्त धुवायचं आहे, याला अजिबात चोळायचं नाहीये. आता हे एका गाळणीमध्ये गाळून आपण याला थोडंसं पाणी निथळण्यासाठी ठेवून दिलं होतं 10 ते 15 मिनिटं. आता एका पातळ सुती कापडावर हे तांदूळ आपल्याला भिजत घालायचे आहे. आता आपलं चुकतं कुठं, तर हे तांदूळ आपण फार वेळ भिजवतो. याला उन्हात वगैरे भिजवायचं नाहीये. याला घरातच आपण फॅन खाली फक्त पाऊण तास किंवा जास्तीत जास्त 1 तास याला फॅन खाली ठेवायचं आहे. हे तांदूळ जर जास्त सुकले ना की आपले अनारसे 100% बिघडणारच. त्यामुळे फक्त ह्याचं हे बघा, आपल्याला इथे दिसत असेल हाताला हे थंड लागत आहेत, परंतु हाताला चिकटत नाहीये. याचाच अर्थ आपले तांदूळ व्यवस्थित असे सुकून सुद्धा झालेले आहे. आता एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहे आणि थोडे करून मिक्सरमध्ये याची फाईन अशी पावडर करून घ्यायची आहे. एकदम बारीक पावडर करून घ्यायची याची. थोडे करून सर्व तांदूळ आपण याच पद्धतीने येथे बारीक करून घेतलेले आहे. हे बघा,
आता हे जे सर्व बारीक झालेले तांदूळ आहे, म्हणजे ही जी पावडर आहे, पीठ आहे तांदळाचं, हे आपल्याला हाताने चेक करून बघायचं आहे. हे सुद्धा हाताला आपल्या एकदम थंड असं लागतं. आता शक्यतो याला छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्येच बारीक करायचं आहे, म्हणजे छान असं हे एकदम फाईन बारीक होतं. आता सर्व तांदूळ आपले बारीक करून झालेले आहे. एक गाळणी घ्यायची आहे, जेणे आपण गव्हाचं पीठ वगैरे गाळून घेतो. परंतु माझी ही चाळणी बारीक असल्यामुळे मी यामध्येच हे पीठ चाळून घेणार आहे. म्हणजे जे कण जे राहतील तांदळाचे ते वरच्या वर राहतील आणि अनारसे करताना आपल्याला काही अडचण येणार नाही. त्यासाठी हे पीठ आपल्याला एकदम फाईन असं चाळून घ्यायचं आहे. आता हे पीठ हाताला छान असं थंड लागतं आहे, म्हणजेच आपलं पीठ व्यवस्थित बनून तयार झालेलं आहे. आता गूळ किती घ्यायचा, तर गुळाचं सुद्धा यामध्ये योग्यच प्रमाण असलं पाहिजे, नाहीतर अनारसे आपले बिघडतात. तर 1 किलो तांदळासाठी येथे आपण 750 ग्रॅम गूळ घेतलेला आहे. आता हा गूळ सुद्धा असा थोडासा गोल्डन कलरचा घ्यायचा आहे, म्हणजे अनारसे आपले काळे काळे पडत नाही किंवा दिसत नाही. हा सुद्धा गूळ आपण मिक्सर मध्ये थोडा थोडा करून असा छान बारीक करून घ्यायचा आहे. असा बारीक गूळ केला ना की झटपट आपला हा पिठामध्ये मिक्स व्हायला मदत होते. एकदम फाईन असा बारीक झालेला आहे हा. आता हे जे पीठ आहे हे बघा असं दाबून बघायचं आहे. याचा छान असा मुटका वळतो आहे किंवा लाडू बनतो आहे, याचाच अर्थ पीठ आपलं एकदम योग्य तयार झालेलं आहे. आता तयार झालेलं पीठ या गुळामध्ये थोडं थोडं करून आपण छान असं ह्याला मिक्स करून घेऊया. आता गूळ जर जास्त झाला ना या पिठामध्ये तर आपले अनारसे हे तेलामध्ये विरघळण्याची शक्यता असते. त्यामुळे गूळ हा वाटीने न मोजता दुकानातूनच आणताना मोजून घ्यायचा आहे. 750 ग्राम हा 1 किलो साठी. कारण वाटी कधी कधी वाटीचे प्रमाण छोटे मोठे असेल तर आपले गुळाचे प्रमाण बिघडण्याची शक्यता असते. आणि आता हे तांदळाचं पीठ जे आहे ना यामधलं अर्धी वाटी पीठ साईडला काढून ठेवायचं. म्हणजे काय, नंतर जर आपलं पीठ जर पातळ झालं तर हेच पीठ नंतर पातळ पिठामध्ये मिक्स करून आपल्याला आपले अनारसे व्यवस्थित असे तयार करता येतात. कारण एकदा जर अनारसेचं पीठ पातळ झालं तर आपले अनारसे 100% बिघडतात. त्यामुळे ही काळजी येथे घ्यायची आहे. परंतु आपण गूळ वगैरे सर्व प्रमाणात घेतल्यामुळे अनारसे आपले छानच होणार आहे. हे बघा असं गूळ आणि पीठ मिक्स करून याचे असे लाडू बनवून यामध्ये ठेवून द्यायचे आहे डब्यामध्ये 2 ते 3 दिवसासाठी. आता 3 दिवसानंतर आपण बघू शकतात आपलं हे पीठ एकदम छान असं बनवून तयार झालेलं आहे. हाताला असं थोडंसं साजूक तूप लावून घ्यायचं आहे आणि हे पीठ आपल्याला व्यवस्थित असं मऊ करून घ्यायचं आहे. आता यावरून आपल्याला दिसत असेल किती छान असं आपलं अनारशांचं पीठ येथे तयार झालेलं आहे. अजिबात पातळही नाही किंवा घट्टही नाही. जर आपलं पीठ घट्ट झालंच तर यामध्ये आपण थोडंसं चमच्याच्या साहाय्याने थोडं थोडं करून दूध टाकलं किंवा थोडीशी केळी जरी यामध्ये मिक्स केली ना तरी आपलं पीठ छान असं तयार होतं. त्यामुळे पीठ सुकं जरी झालं किंवा थोडंसं पातळ जरी झालं तरी घाबरून जायची अजिबात गरज नाहीये. आता एका ताटामध्ये अशी खसखस पेरून घ्यायची आहे आणि बोटांच्या साहाय्याने पेड्यासारखं हे अनारशांचं पीठ घेऊन असं 2-3 बोटांच्या साहाय्याने सर्व बाजूने छान असं हे थापून घ्यायचंय. ह्याला लाटून सुद्धा घेता येतात. पुरीसारखं हे चपाती लाटून त्याचं वाटीच्या साहाय्याने याचे अनारसे सुद्धा कट करून घेता येतात. पण या पद्धतीने आपली जी खसखस आहे ना ती वाया जात नाही. त्यामुळे आपण एक एकच अनारसा असा तयार करून तेलामध्ये सोडायचा आहे. आता तेलामध्ये सोडताना तेल याला फारही कडकडीत गरम नकोय. मीडियम टू लो गॅस ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने याला झाऱ्यावरती घेऊन थोडंसं बुडबुडे कमी झाले की चमच्याच्या साहाय्याने याच्यावरती असं तेल सोडून घ्यायचंय. म्हणजे याची जी खालची बाजू असते ना ती फार लाल लाल होत नाही किंवा जळत नाही. आपण बघू शकता छान असा गोल्डन कलरचा आपला अनारसा तयार झाला. आता हे अनारसे तळून झाले ना की एका चाळणीमध्ये ठेवायचे आहे, म्हणजे नंतर ह्याचं तेल निथळून जातं. चाळणीच्या खाली एक ताट किंवा वाटी ठेवायची आहे, म्हणजे निथळलेलं तेल त्या ताटामध्ये पडतं आणि आपले अनारसे छान असे तेलकट होत नाही.
आता दुसरा सुद्धा अनारसा आपण त्याच पद्धतीने तयार करून घेतलेला आहे. आपण बघू शकतात किती छान अशा जाळी पडती आहे अनारशांना. आणि जे आपण पीठ तयार केलंय ना ते महिनाभर फ्रीजमध्ये आपण टिकून ठेवू शकतो आणि बाहेर राहिलं तर 8 ते 15 दिवस जास्तीत जास्त हे पीठ टिकतं. त्यामुळे आपल्याला एकदम पीठ तयार करून ठेवून फ्रीजमध्ये ठेवलं की थोडे थोडे करून पाहिजे तेव्हा अनारसे याचे तयार करता येऊ शकतात. हे बघा, आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने अनारसे येथे तयार केलेले आहे आणि आपण बघितलंच आहे की किती छान जाळीदार क्रिस्पी क्रंची असे आपले अनारसे बनून तयार झालेले आहे. तर नक्की ट्राय करा याच पद्धतीने ही रेसिपी आणि कसे झाले तुमचे अनारसे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. म्हणजेच असे येणारे छान छान आणि सोपे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. आपण बघू शकता येथे किती छान असे गोल्डन कलरचे सर्व एकसारखे आकाराचे आपले अनारसे येथे तयार झालेले आहे. जाळी सुद्धा फार छान पडलेली आहे. कुरकुरीत क्रंची मस्त असे अनारसे आपले तयार झालेले आहे. आता याला साठवण्यासाठी सुद्धा हवाबंद डब्यात याला साठवून ठेवायचे आहे. म्हणजे हे लूज पडत नाही किंवा सॉफ्ट होत नाही. तर नक्की ट्राय करा ही रेसिपी. धन्यवाद.